आता आपल्या समक्ष आपल्या साक्षीने त्याने ह्या लाँग मार्चला भेट दिलेली आहे। आत्ताच ते भेट देऊन निघून गेले आणि त्याने निमंत्रण दिलं आहे की उद्याला कॅबिनेट संपल्यानंतर लगेचच आपल्या शिष्टमंडळाबरोबर ह्या मोर्चातील मागण्याबाबत चर्चा करून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढण्याच्यासाठी त्यांनी आता आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे। आमचं एकूण 11 लोकांचं शिष्टमंडळ आहे। याच्यामध्ये कॉम्रेड अशोक ढवळे, त्याचबरोबर विनोद निकोले, आमदार डहाणू, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड अजित नवले, आमच्या किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख, आमचे जिल्ह्याचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड इंद्रजित गावित, इरफान शेख, भिका राठोड, सुभाष चौधरी, देवीदास वाघ आणि रामदास पवार असे एकूण 11 लोकांचं शिष्टमंडळ आम्ही उद्याला घेऊन जाणार आहोत। आणि आता आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत, बाकीचे थोडेच राहिलेले आहेत, परंतु जे थोडे राहिले तेच खरे लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। आणि अनेक प्रश्न जे सांगितले तर त्याचा काही हिशेब अजूनही नाही, 1-2 सुटले असतील, आम्ही नाकारत नाही, परंतु हे जे काही आत्ता जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न, शिक्षणाचा आणि याचा विजेचा प्रश्न, हे प्रश्न खरेच शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, हे तेव्हापासून आम्ही मांडत आलेलो आहोत। आता उद्या त्याच्यावर काय होतं आहे ते आपण चर्चेअंती आपल्याला कळेल, परंतु आमचा निर्धार आहे। त्यांनी जे सांगितली, सूचना केली, आम्ही पण ऐकून घेतली की तुम्ही हे जे लाँग मार्च आहे तिथं थांबवा, पण तसं काय होणार नाही। आमचा लाँग मार्च चालत राहणार आहे, तिकडे चर्चा चालत राहील, इकडे लाँग मार्च चालत राहील। आणि ज्या वेळेस समाधानकारक अशा प्रकारची परिस्थिती दिसेल त्यावेळेस आम्ही लाँग मार्च काय नेलाच पाहिजे असा काय प्रकार नाही, किंवा काहीतरी आम्हाला राजकीय साध्य करायचं आहे हाही प्रकार नाही आहे। त्यामुळं आमच्या मागण्या आपल्याला पटण्यासारख्या असल्या, जे काही त्यांनी जे आश्वासन देतील किंवा त्याच्यावरती कुठली ॲक्शन घेणार आहेत ते आम्हाला पटेल किंवा त्या जनतेला पटेल अशा प्रकारचं झालं तरच हा लाँग मार्च परत येईल। अन्यथा काही झालं तर, कारण आमच्या पाठीमागे 3-4 लाँग मार्चचा अनुभव आहे। एक कलेक्टर ऑफिसजवळ बसलो होतो आम्ही धरणं आंदोलन धरून, 13 दिवस तिथं रस्त्यावरती थांबलो होतो, त्यावेळेसुद्धा आम्हाला आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन ह्याच मागण्यांवरचं तसंच थांबलं। आणि म्हणून आम्ही एका बाजूला चर्चा चालू राहील, दुसऱ्या बाजूला आमचा लाँग मार्च चालू राहील। तेव्हा आम्ही उद्याला घाटनदेवीपासून आम्ही घाट उतरायला सुरुवात करणार आहोत। त्याच वेळेस आम्ही जे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत ते सुद्धा मंत्रिमंडळाबरोबर बसून चर्चा करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।